आपल्याला जी व्यक्ती अगदी मनापासून आवडते, जिच्यावर आपलं प्रचंड प्रेम आहे, अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा युनिव्हर्सच्या पॉवरने आपण आकर्षित करू शकतो का? तिला आपल्याकडे खेचू शकतो का? हा प्रश्न बऱ्याचदा माझ्या मास्टरमाइंड वर्कशॉपमध्ये बऱ्याच लोकांकडनं विचारला जातो, स्पेशली यंगस्टर्सकडनं. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर अगदी डिटेलमध्ये देणार आहे. याकरता हा रील संपूर्ण बघावाच लागेल. थोडा मोठा आहे, पण डिटेलमध्ये उत्तर मिळेल याची गॅरंटी आहे. आवडला तर नक्कीच लाईक ठोका आणि शेअर देखील करा. तुकड्या तुकड्यांमध्ये या प्रश्नाचं उत्तर देतो. प्रश्न तुम्हाला कळालाच असेल. एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर ती लॉ ऑफ अट्रॅक्शनची पद्धती किंवा टेक्निक्स वापरून आपल्या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये येण्याकरता किंवा आपल्याशी लग्न करण्याकरता आपण आकर्षित करू शकतो का? तर उत्तर आहे हो. यस. थांबा लगेच एक्साइटेड होऊ नका, पूर्ण उत्तर ऐका. तर यस, ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते, तुमच्या आयुष्यात येऊ शकते. पण ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आकर्षित झाल्यानंतर म्हणजे काय, तर त्या व्यक्तीशी तुमचा संबंध येईल, बोलचाल वाढेल वगैरे वगैरे, त्यांच्याशी भेटणं वाढेल वगैरे वगैरे. पण त्यानंतर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल देखील प्रेम किंवा तसंच प्रकारचं आकर्षण निर्माण होईल याची गॅरंटी युनिव्हर्स देत नाही, घेतही नाही. मग तुम्हाला सर हे चुकीचं आहे का? नाही, पूर्ण उत्तर ऐका. तर त्यानंतर त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होणं न होणं हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या मनामध्ये किंवा त्या व्यक्तीला दिलेला अधिकार आहे. यालाच आपण युनिव्हर्सने दिलेली फ्री विल असं म्हणतो. तर त्या व्यक्तीला जर तुम्ही आवडला तर नक्कीच पुढच्या गोष्टी होतील, पण जर नाही झाल्या तर युनिव्हर्सला ब्लेम करू नका. हा झाला पहिला भाग. नाराज झाला का? नाही, थांबा, ऐका पूर्ण. दुसरा भाग, मला सांगा, जर त्या व्यक्तीच्या मनात देखील तुमच्याबद्दल प्रेम किंवा आकर्षण असेल तर तुम्ही एकमेकाशी भेटणार, तर त्याच्यानंतर युनिव्हर्स किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरण्याची काही गरज आहे का? काही नाही. थोडंसं धाडस आणि त्या व्यक्तीच्या मनाचा घेतलेला योग्य कानोसा तुम्हाला सांगेल की त्या व्यक्तीच्या मनात काय आहे. थोडंसं धाडस करून आपण आपलं बोलायचं आणि ती व्यक्ती पण तसं जर बोलली तर नक्कीच पुढचं आयुष्य तुमचं सुखाचं होईल. हा झाला दुसरा भाग. आता येतो मुख्य भागाकडे. मित्रांनो, हा प्रश्न कुणाला जास्त पडतो, तर ज्या लोकांचं कुणावर तरी एकतर्फी प्रेम आहे किंवा त्यांचं ज्याच्यावरती प्रेम आहे त्या व्यक्तीच्या मनात अजून तशा वाईब्स त्यांना जाणवत नाही आहे, अशी लोकं हा प्रश्न जास्त विचारतात. तर मित्रांनो, जर त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम किंवा आकर्षणाची भावना नाही आहे तर थोडेफार प्रयत्न नक्कीच करा. पण जर तसं होत नसेल तर मला सांगा, वेगवेगळे टेक्निक्स, टोटके वापरून अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यात जबरदस्ती आकर्षित करण्यात काही अर्थ आहे का? नाही. जर तुम्हाला वाटलं तसं नाही आहे तर त्या व्यक्तीला मोकळं सोडा आणि अशा टेक्निक्स वापरून युनिव्हर्सची एनर्जी आणि आपली एनर्जी वाया घालवत बसू नका. अशी व्यक्ती शोधा ज्या व्यक्तीच्या मनात देखील तुमच्याबद्दल